आणि पुढे राजकीय वर्तुळातून या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी तुतारीचं स्टेटस ठेवलेलं आहे। हर्षवर्धन पाटील यांचा शरदचंद्र पवार गटामध्ये आता लवकरच प्रवेश होणार आहे। राजवर्धन पाटील यांनी आपल्या मोबाईलवर शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीचं स्टेटस ठेवले, त्यामुळे आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। जावेद, एक मोठी राजकीय घडामोड घडतेय। 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या भेटीला पोहोचतात अशी बातमी येईपर्यंत त्यांच्या मुलानं स्टेटस चेंज केलंय, काय नेमकी अपडेट? नक्कीच भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे माहितीमध्ये आहेत आणि ही जागा जी आहे ती अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांना जवळपास गेल्याचं निश्चित झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील गटामध्ये ते आता शरदचंद्र पवार गटात जातील असा एक सूर निघत होता आणि तो कुठंतरी आता सातत्याने थांबलेला आहे। आज त्यांचे पुत्र जे आहेत ते राजवर्धन पाटील असतील किंवा त्यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांनी देखील त्यांचं स्टेटस जे आहे ती तुतारीचं ठेवलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे। आणि विशेषतः आजच त्यांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांबरोबर त्यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील हे देखील होते आणि ते आता उद्या सकाळी 11 वाजता इंदापूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जे आहे ते हा पक्षप्रवेशाची सविस्तर माहिती देणार आहेत। ठीक, धन्यवाद जावेद, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।